धर्मविषयक, ईश्वर विषयक थोडंसं चिंतन किंवा विचार जसे आपण दरवेळेला करतो त्याप्रमाणे अगोदर आपण आजच्या एकादशीचं महात्म्य बघू. एकादशीची काय कथा आहे? आजच्या उत्पत्ती एकादशी हे नाव का दिलंय आणि या एकादशीचं महात्म्य काय आहे ते आपण अगोदर थोडक्यामध्ये बघू आणि त्यानंतर आपण थोडा इतर विषय जो आहे आपला त्याचा आपण चिंतन अभ्यास करू, विचार करू. खूप वर्षापूर्वी नेहमीप्रमाणे पुराणातल्या कथा म्हटल्यानंतर पहिलं वाक्य हे पाहिजे की खूप वर्षांपूर्वी, हजारो वर्षापूर्वी नाडीजंग नावाचा एक राक्षस होता. नाव त्याचं जरा वेगळं आहे, नाडीजंग. अतिशय पराक्रमी होता आणि त्याचं स्वतंत्र राज्य होतं, तो राज्य करत होता. त्याला मुर नावाचा एक मुलगा होता. मुर आहे ना, मुर हा म्हणजे राक्षस कुळातला या नाडीजंगाचा मुलगा. पण तो वडिलांपेक्षा थोडा अधिक लालसा त्याच्याजवळ होती आणि त्याला असं वाटत होतं की आपण याहीपेक्षा मोठं राज्य निर्माण करायला पाहिजे, कारण तो महाभयंकर पराक्रमी होता. त्यासमोर युद्धात टिकाव लागणं फार अवघड गोष्ट आहे. अशा प्रकारचं त्याचं एकंदर बलशाली होता तो. तर त्यांनी युद्ध सुरू केलं, स्वर्ग देवांशी युद्ध सुरू केलं. आपल्या राज्याचा विस्तार सगळं मला पाहिजे, माझं सर्वत्र राज्य असायला पाहिजे ही त्याची इच्छा आहे. तो इतका पराक्रमी की देवांना पराभूत करून टाकलं त्याने आणि इंद्राला तिथनं स्वर्गातून हाकलून दिलं आणि सिंहासनावर तो आपण स्वतः म्हणजे स्वर्ग जे आहे ना तो सगळा स्वर्ग त्याने आपल्या ताब्यात घेतला आणि देवांना तिथनं हाकलून देव सगळे पृथ्वीवर आले. आता जो एखाद्या बंगल्यात राहणाऱ्याला झोपडीत राहायची वेळ आली तर तो किती बेचैन होईल. तो अरे काय राव, माझा बंगला केवढा होता, काय तिथल्या गाद्या, काय तक्के, काय लोड, काय व्यवस्था, केवढी ऐसपैस जागा, इथं हे काय आहे, ही झोपडी, म्हणजे मी कसं जीवन जगू. तो जसा बेचैन होईल त्याला जीवनच तसं. स्वर्गातून खाली आल्यावर देवांना हे पृथ्वीवर तिथे म्हटलं अरे इथं कसं काय जगणार आपण, अवघड आहे, आपलं स्वर्गातच असायला पाहिजे. पण जाऊ कोण देतो, तिथं मूर राक्षस बसलेला आहे, त्यांनी सगळं ताब्यात घेतलंय. मग आता काय करावं, देवांना प्रश्न पडतो. ते शंकराकडे जातात. हे जे आहेत ना शंकर, विष्णू, ह्यांचं कसं माहिती का, एक तर सर्वोच्च पदावर आहेत ते आणि दुसरं म्हणजे त्यांची स्वतंत्र जागा असल्यामुळे त्यांना काय अडचण येत नाही. कैलासावरती आहे, हा आपलं समुद्रामध्ये शेषशाही भगवान आहे. गेले शंकराकडे. शंकर म्हणाले की अरे भाऊ मला काय ते जमायचं नाही, तुम्ही असं करा, पालन करण्याचं काम जे आहे ना ते विष्णूकडे, तुम्ही विष्णूंकडे जावा, ते बघतील, ते यातून काहीतरी मार्ग काढतील. आले सगळे रडत रडत, इंद्रासकट सगळे. म्हणले विष्णुदेवा अरे काय ते मूर राक्षसांनी काय चालवलंय, सगळा स्वर्ग त्याने पादाक्रांत करून टाकला, आम्हाला तिथनं हाकलून दिलं, मोठी दुर्दशा आहे देवांची आणि कोण सांभाळ करणार, तूच आमचा सांभाळ करायला पाहिजे. मग त्यांनी विचारपूस केली सगळ्या देवांची आणि विष्णू असं म्हणाले बरं काय हरकत नाही, मी स्वतः युद्ध करीन आणि त्याला पराभूत करीन. आता स्वतः विष्णू नाही का आपल्या संपूर्ण सामर्थ्यासह राक्षसांशी लढायला आले. घनघोर असं वर्णन आहे, 10,000 वर्ष लढाई चालली. आता 10,000 वर्ष एवढं लढायला म्हटल्यानंतर इतकी वर्ष कुठं लढाई असते का, याचा अर्थ खूप वर्ष चालली, बरेच वर्ष लढाई चालली आणि शेवटी मूर राक्षस जो आहे ना त्याचाही पराक्रम हळूहळू म्हणजे त्याचं बलही कमी व्हायला लागलं आणि तो तिथून पळून जायचा प्रयत्न करू लागला युद्धातून.
आता मुर राक्षस युद्धातून पळून गेलाय म्हटल्यानंतर बाकीचे आपोआप आपला राजाच जर का नाहीये म्हटल्यानंतर बाकीचेही सैनिक जे काही थोडेफार उरलेले सैन्य होतं राक्षसांचं तेही सैरा वैरा पळत सुटलं. आता युद्ध मुर राक्षस पळून गेलाय असं म्हटल्यानंतर विष्णू 10,000 वर्ष युद्ध केलंय, थकले होते. म्हणजे आता विश्रांतीची फार आवश्यकता आहे. ते आपल्या एका गुहेमध्ये गेले आणि विश्रांती घेण्यासाठी ते निद्रिस्त झाले. झोप लागली त्यांना, गाढ झोप लागली. इकडं मुर राक्षस जो होता ना, तो जरी पळाला असला तरी डोक्यातून विष्णूला पराभूत करायचं, देवांना हरवायचं हे काही गेलं नाही. त्यांनी पाहिलं आता युद्ध जसं काही संपलंय आणि विष्णूही कुठंतरी निघून गेलेच युद्धातून, तेही काही युद्धभूमीवर नाहीत. म्हटलं आपण त्यांना शोधू आणि एकटं गाठून त्यांना आपण ठार करू. म्हणजे विष्णू नाहीसं झालं म्हणजे सगळं त्रैलोक्य जे आहे ना त्याच्यावर आपलं राज्य आहे. त्यांनी शोध घेतला. शोध घेता घेता तो एका गुहेमध्ये आला आणि पाहतो तर विष्णू तिथं गाढ झोपलेले. त्यांनी त्यांना आव्हान द्यायला सुरुवात केली, आरडाओरडी करायला सुरुवात केली आणि तो म्हटला की आता हा उठत नाहीयेत तर यांच्यावरती आपण आता शस्त्र चालू. म्हणून तो शस्त्र चालवायला लागल्याबरोबर विष्णूच्या देहातून एक कन्या उत्पन्न झाली आणि तिने विष्णूचं सगळं सामर्थ्य आपल्यामध्ये घेऊन त्याच्याशी लढायला सुरुवात केली. कारण विष्णू थकले, दमले आणि तिनं मुर एकटाच आलेला होता, मुर राक्षसाचा नाश करून टाकला. आणि त्यांनी जे त्याच्यावरती जे शस्त्र चालवलंय त्याच्या आघात असह्य होऊन प्राण सोडताना मुर राक्षसाने जो काय आवाज केला त्याने विष्णूंना जाग आली. पाहतात तर मुर राक्षस ठार झालेला, मरून पडलेला. जे काम त्यांना करायचं होतं विष्णूंना ते चकित झाले, हे कोणी केलं? कारण मी इतके दिवस प्रयत्न करत होतो तरी हा अजून ठार होत नव्हता, नाहीसा होत नव्हता, नष्ट होत नव्हता. आणि आता इथं तर मी झोपलेला असताना ह्याला कोणी ठार केलं. तर मोठ्या नम्रतेने ती कन्या पुढे येते आणि त्यांना सांगते की तुम्ही झोपलेले होता, तुम्ही अतिशय थकलेले होता, म्हणून शक्तिरूपाने मी बाहेर आले आणि या मुर राक्षसाला मी ठार केलंय. म्हणून त्या मुलीवर प्रसन्न होऊन त्या मुलीचं नाव विष्णूने ठेवलं एकादशी. आणि ती आज, हा तो दिवस, आज ती उत्पन्न झाली म्हणून उत्पत्ती एकादशी. इथं उत्पत्ती म्हणजे विश्वाच्या उत्पत्तीला उद्देशून नाहीये, एकादशीचीच उत्पत्ती आज आहे. ज्या एकादशा आपण अनेक करतो, 24 एकादशा, ह्या एकादशीची प्रथा, ह्या एकादशी व्रत, ही एकादशीचा उपवास किंवा ही एकादशी जी आहे ना ती ज्या दिवशी उत्पन्न झाली तो उत्पत्तीचा आज दिवस आहे. म्हणून हिचं महात्म्य खूप मोठं आहे. मार्गशीर्षातली ही जी दुसरी एकादशी आहे त्याचं नाव आहे उत्पत्ती एकादशी आणि एकादशीची उत्पत्तीचा हा दिवस आहे. आणि मग तिथून पुढं सगळ्या 12 जे काय आहेत उरलेल्या पुढच्या 23 एकादशी ज्या आहेत त्या क्रमवार आहे. पण पहिल्यांदा एकादशी ही मूळ जो काही व्रत आहे हे जिच्यापासून सुरू झालं तर त्याला नाव दिलंय उत्पत्ती एकादशी. आणि म्हणून ही एकादशी करण्याचं फळ हे खूप मोठं सांगितलंय परमेश्वराने. आता सगळ्यांची फळं काय आहेत? शेवटी ते सगळं पुण्यकारक आहे. हाच त्याचा सारांश आहे की कोण एकादशी केलं म्हणजे आपल्याला पुण्य प्राप्त होईल आणि आपल्याला सद्गती प्राप्त होईल, आपल्याला संसारामध्ये लागणाऱ्या गोष्टी प्राप्त होतील, ऐश्वर प्राप्त होईल. अनेक फळं जी दिलीत, जी सगळे आपण संकल्प सोडत असताना पूजेच्या वेळेला म्हणतो की आरोग्य, ऐश्वर, स्थैर्य वगैरे वगैरे, हे सगळे हे एकादशीच्या महात्म्य. विष्णूंनी सगळ्यात महत्वाचं जर काय सांगितलं असेल तर एकादशीचं व्रत सांगितलं. किंवा ह्याच तुकोबांनी सुद्धा एकादशी जी आहे ना त्याचा आग्रह धरलाय की बाकी काही असो पण एकादशी मात्र तुम्ही केलीच पाहिजे. संपूर्ण वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात
अतिशय भक्तिभावानं कोणचं व्रत केलं जातं तर एकादशी व्रत आहे. लाखो लोक नुसतं महाराष्ट्रात नाही, संपूर्ण भारतामध्ये एकादशीचं महात्म्य आहे. आणि असंख्य लोक एकादशी वर्षानुवर्ष, हजारो वर्ष ही एकादशी करत आलेत. तर ह्याचं पुण्य जे आहे ना ते खूप मोठं आहे. आपणही जी काय एकादशीच्या कथा ऐकतो, दरवेळेला आपण त्या एकादशीची कथा ऐकली, काय त्याचं महात्म्य आहे ते पाहिलं. पण एकादशी व्रत जे आहे ना ते जर आपण करत राहिलो तर आपल्याला एका उपवासामध्ये, उपवासाचा अर्थ त्या दिवशी आहार तर काही घ्यायचा नाहीच, परंतु त्याचबरोबर भगवंताचं स्मरण. नुसतं उपवास म्हणून त्याला आपण दुसरं पूरक असं दुसरं काहीतरी घेत राहतो, आहे ना. अमुक एक चालत नाही, अमुक एक खाल्लं तर चालतं. म्हणजे ती एक मोठी लिस्ट आहे जेवढे पद. आणि काय माहिती का, जुन्या काळी तरी नाही का आपले जे काही पूर्वज आजी आजोबा काय असतील, आहे ना, त्यांना बिचाऱ्यांना साबुदाणा हे सुद्धा नंतर आलंय, पण भगर आणि फळं एवढ्यावर बिचाऱ्यांनी. पण आता नाही का, काय वाटेल त्याचं पीठ करायची ताकद आपल्यामध्ये गिरणीमुळे आल्यामुळे ना, दिसेल त्याचं राजगिऱ्याचं पीठ, अमुक पीठ, आणि त्याच्यापासून जे पदार्थ उपवासाच्या दिवशी चालत नाहीत ते सगळे उपवासाची पीठं घेऊन आपण मग उपासाचा सामोसा, उपासाचं काय इडल्या, म्हणजे काय राहिलंच नाही. म्हणजे काय उपासाच्या बर्फीपासून भगरीची, साबुदाण्याची बर्फी, साबुदाण्याचा ढोकळा, अरे काय म्हणजे काय आता नाही का, सगळंच गोष्टी शक्य झाल्या. जुन्या काळी जर बाई जर साबुदाण्याची जात्यावर पीठ करायला बसली असती ना, अख्खे साबुदाणे परत तसेचे तसे बाहेर आले असते. दिवस गेला असता तरी मूठभर पीठ नसतं झालं. त्यामुळे त्या बिचाऱ्यांना आहे त्याच्यातच आपले एका उपास करायचा. पण आता काही नाही, आता महिनाभर उपास करायला सांगितलं ना तरी काय माणसाचं बिघडणार नाही. एवढ्या विविधतेने, व्हरायटीने आपण उपासाचे पदार्थ जे आहेत ना, म्हणजे त्याचं सेक्शनच होईल तयार. पाककृतीचं पुस्तक काढलं ना, ते समजा 400 पानाचं झालं ना, तर उपासाच्या पाककृतींचं 800 पानाचं पुस्तक. एवढं रिसर्च झालंय त्याच्यावर, एवढं संशोधन झालंय की काय काय करता येऊ शकतं. तर सांगण्याचा मुद्दा म्हणजे काय माहिती का, की असे उपास नाही खाऊन पिऊन वगैरे भरपूर, तर थोडंसं नाही का शारीरिक कष्ट, शारीरिक झीज, आणि त्याचबरोबर ईश्वराचं स्मरण त्या अखंड पाहिजे. एकादशीच्या दिवशी न झोपता नाही का भजन, कीर्तन, मनन, श्रवण हे व्हायला पाहिजे. आपल्याला रात्र व्हायची सुद्धा उशीर, त्याच्या आतच जांभायला सुरुवात होती. सगळे आलेला असेल ना कोणी, पण तो 6-6:30 वाजले, हा कंटिन्युअस 15 मिनिटात 30 जांभया झाल्या. हा झोपतो तरी कधी? एकादशीच्या दिवशी तर उलट लवकर झोप आल्यासारखं वाटायला लागतं. जे देवानी सांगितलंय ना त्याच्या उलट वागण्याकडे कल असतो. इतर दिवशी तो सिनेमा बघत 10, 10:30, 11 पर्यंत जागेल. पण एक जर कुणी म्हणलं ना की एकादशी आपण थोडं बघायचं का हरिपाठ वगैरे म्हणून, एखादा ज्ञानेश्वरीतला अध्याय, तो नाही यायला काय नाही, मला नाही रे, जागरणच होत नाही मला शाळेत असल्यापासून सवय आहे. मी कधी ग्रहपाठ केले नाही, काय केलं नाही. मला कसं करणार, कसं मी मार खाल्ला मी, पण झोप सोडली नाही. वर्गात सुद्धा काय कळलं, डोळा लागायचा माझा, तर गुरुजी डस्टर आपटून जाग करायचे. पुढं तर टेबलावर डस्टर आपटून जाग यायचे नाही, पाठीवर डस्टर मारायला सुरुवात केली, तेव्हा मी जागा. मला खूप वाटतं रे हरिपाठ म्हणावं, अमुक, पण ते रात्रीचं नाही राव जमत. पण इतर दिवशी त्याला जर का सांगितलं सिनेमाला जायचं का, तर तो 9 ते 12 नाही, 12 ते 3 असलं तरी चालेल, जाऊ आपण. पण देवासाठी थोडंसं जागरण, देवासाठी थोडे कष्ट, हे माणसाला नको वाटतात. मग हे शिकवायसाठी ही व्रत आहेत की थोडंसं नियम पाळ, थोडंसं देवासाठी काहीतरी कर, थोडं तुझं आचरण आहे ना ते बदल, थोडं रोजच्या पेक्षा थोडंसं नवीन.
देवासाठी काहीतरी आचरण तुझं जे आहे ना ती पद्धत ठेव, म्हणजे तुला देवाच्या जवळ जाता येते. उपवास, उप अधिक वास आहे ना. वास म्हणजे राहणे, सध्या आपला निवास कोठे, वास म्हणजे काय, राहणे. उपवास देवाजवळ राहणे, देवाच्या सान्निध्यात राहणे म्हणजे उपवास आहे. पण आपल्याला त्याचा अर्थच आपण बदलून टाकलाय उपवासाचा. आणि आपलं जसं नेहमी आपण म्हणतो एकादशी दुप्पट खाशी, तसं खरंच आहे, खरंच तशा पद्धत. कारण सारखं भूक लागल्याची आठवण एकादशीच्या दिवशी होती. इतर दिवशी समजा नाही का त्याला ओढून आणून बसवावं लागत असेल ना जेवायला, तर एकादशी या कॅलेंडरमध्ये आपण पाहतो उद्या एकादशी आहे, जागच भूक लागलेली आहे ती. 6-6:30लाच त्याला असं वाटायला लागतं पोटात नुसता खड्डा पडलाय, सुचत नाही, चक्कर आल्यासारखं होतंय. अरे बापरे, मग तो 6लाच म्हणतो टाकलाय ना साबुदाणा भिजत, नाही तर इथून पुढं कधी भिजायचा तो, नाही सगळंच होईल पंचायत. मला तर हे काय, मला धरून उठवायची वेळ आली. अरे बापरे, तुला एक एकादशी करायची आहे तर एवढा अशक्तपणा उजाडल्यापासून वाटतोय. तासाला तो म्हणतो जरा भूक लागल्यासारखंच वाटतंय, जरा अशक्तपणाच वाटतोय, जरा बेचैन झाल्यासारखंच. बघा बरं काय आहे का, थोडं निदान दाणे तरी आणा भाजून. 4 म्हणजे काय, 4 मुठी संपले तरी तो त्याचे 4 दाणे संपत नाही, आहे ना. जसं प्रमुख पाहुण्याविषयी 4 शब्द बोला म्हणल्यानंतर कुणी खरंच 4 शब्द बोलत नाही, आवरावं लागतं त्याला, बास करा इतके त्याचे 4 शब्द मोठे असतात. तसं 4 दाणे म्हणलं ना तो नुसतं एकामागे एक मुठी संपत चालले तरी संपत नाही. आपल्याला नाही का यम नियम, तर यम म्हणजे काही बंधनं स्वतःहून पाळणे, मग ती आपल्याला सांगितली, तर ती आपण पाळायचा कधी प्रयत्न होतो, व्रताच्या निमित्ताने. एकादशी हे काय आहे, महाव्रत आहे. व्रत म्हणजे आपण आचरणाचे काही नियम पाळणं पाहिजे, तर ते आपण प्रयत्न करायला पाहिजे की त्या आचरणाचे काय नियम आहेत. तर उपवास करायचा आहे, कमी आहार, अल्प आहार, अगदीच जरी नाही निर्जला एकादशी म्हणजे समजा पाणी सुद्धा पिऊ नका, नुसतं भगवंताचं नामस्मरण. आता पाणीचं अवघड आहे, बरं ठीक आहे बाबा पाणी पी, पण निदान खाऊ नको. नाही राव मला त्या, बरं नुसती फळं खा, बाकीचं नको. नाही नुसतं फळाने भागत नाही, बरं बाबा एवढं आहे एवढ्यातलं निवड काहीतरी. पण तो हो निवडतो, त्यात काय हाय काही नाही, परंतु एकदाच नाही जमणार, 2दा 3दा 4दा. मग काय त्या उपवासाला अर्थ, आपण जरी परीक्षण केलं तरी आपल्याला लक्षात येतं की खरं म्हणजे आपला हा उपवास, हा नाव दिलंय आपण त्याला उपवास, पण खऱ्या अर्थाने आपण ईश्वराच्या सान्निध्यामध्ये राहतो का 24 तास, नाही. तर ते राहायला पाहिजे. मग आता हे सगळं आपण झाल्यावर आपण गेल्या वेळेला म्हणलं की भगवद्गीतेतला जो शेवटचा श्लोक आहे, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर, श्री म्हणजे संपत्ती, विजय, भूती म्हणजे विभूती, मोठी माणसं, संत सज्जन थोर व्यक्ती, हे सगळं कुणाच्या जवळ आहे, जिथं कृष्ण आणि अर्जुन आहे तिथं कोण कोण आहे, तिथं संपत्ती आहे, तिथं ऐश्वर आहे. आणि त्याचबरोबर मोठमोठ्या व्यक्ती सुद्धा कुणाला साथ देतात, ह्यांनाच साथ देतात, त्यांना सोडून त्या जातच नाही. म्हणून एकटा कृष्ण तुम्ही जर प्राप्त करून घेतला तर तुम्हाला आपोआपच काय प्राप्त होणार, तर यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर विजयोर भूतीर ध्रुवानीती. ध्रुव म्हणजे आचल, ध्रुव तारा कसा आहे, आचल आहे. ध्रुवानीती म्हणजे न बदलणारी निष्ठा, न बदलणारी नैतिकता, न बदलणारी नीतिमत्ता. ध्रुव अशी, अध्रुव म्हणजे जो चल आहे, जो चळू शकतो, जो अस्थिर होऊ शकतो. पण ध्रुव म्हणजे कसा आहे, म्हणजे जो स्थिर आहे कायम. अशी मती त्यांनी प्राप्त होईल. श्रीकृष्ण जर आपण प्राप्त करून घेतला तर आपली नीतिमत्ता, आपली नैतिकता, आपले विचार कसे राहतील, आढळ राहतील. आणि कुणा मतिर्मम असं व्यासांनी म्हणजे भगवंत म्हणतो, पण सांगितलं कोणी, व्यासांनी. व्यास म्हणतात मतिर्मम म्हणजे माझं मत असं आहे,
मला असं वाटतं श्रीकृष्ण आणि पार्थ जिथं आहेत तिथे ह्या सर्व गोष्टी विनासायास प्राप्त होतात. त्याच्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही. एखादं झाड जर आपल्याला अंगणामधून नको असेल, आपल्याला तिथं बांधायचंय काहीतरी, मध्ये आड येतंय, आपण जर आता झाड काढून टाकायचंय, झाडावर चढलो वर आणि एक एक पान तोडून खाली टाकायला लागलो, हजारो पानं झाडाला. बर पहिलं तोपर्यंत दुसरी पालवी येईल, म्हणजे हा आधी पानं तोडणार, मग एक एक फांद्या तोडणार, मग ते झाड उखडून काढणार. अरे एवढं कशाला, त्यापेक्षा डायरेक्ट मुळावरच घाव घातला की सगळंच झाड नाहीसं होईल. तसं श्रीकृष्ण बाकीचं वेगवेगळं कशाला मागत बसतात? बाकीच्या वेगवेगळ्या गोष्टींची मागण्याची गरजच काय आहे? मला पैसा मिळायला पाहिजे, मला संपत्ती मिळायला पाहिजे, मला जमीन पाहिजे, मला अमुक पाहिजे, मला विजय पाहिजे, मला यश पाहिजे, मला संत सज्जनांचं अरे एवढं वेगवेगळं मागत बसू नको, एकच माग, त्याच्यात हे सगळं पॅकेज आलंच. लक्षात आलं की नाही? एकटा श्रीकृष्ण आपलासा करून घे, मग वेगळं मागायची गरजच नाही. एकदा तुम्ही मुळात झाडच मुळापासून तोडलंय म्हटल्यानंतर त्या मुलाचे किंवा त्याचे वडील त्याला असं विचारतील का, अरे झाडं तोडली पण पानं काय विचारायची? ती झाड तुटल्यावर पाने आपोआपच पडणारच. झाड तोडलं म्हणल्यावर फांद्या तुटून पडणारच, त्या आपोआपच नाहीशा झाल्यात. तू एकदा श्रीकृष्ण आत्मसात केला की तुला आपोआपच काय मिळेल. म्हणून आपण सगळ्यांनी नाही का ह्या सर्व गोष्टी मागत बसण्यापेक्षा, म्हणजे आपण हा श्लोकावर का विचार करू म्हणलं की हा त्या सगळ्याचं सार आहे. सर्व भगवद्गीतेचं सार कशात आहे? ह्या श्लोकामध्ये. की आपल्याला सांगितलंय व्यासांनी की तुम्ही इतर उद्योग करूच नका, तुम्ही फक्त श्रीकृष्णाला आपलंसं करा. पण आता प्रश्न इथं असा आहे की त्याला आपलंसं करायचं म्हणजे करावं काय लागेल? काय केलं म्हणजे तो आपलासा होईल? आपण म्हणतोय आपला, पण त्याने आपल्याला आपलं समजलं पाहिजे ना. तो कधी समजेल? तर जशी तुमची कृती, तुमचा भक्तिभाव, भावे विण देव न कळे निसंदेह. भावाशिवाय देव तुम्हाला भाव पाहिजे. श्रीकृष्ण तुम्हाला जर आपलासा करून घ्यायचा असेल ना, तर श्रीकृष्णाचा हे मोठाच्या मोठा फोटो आणून लावला म्हणजे कृष्ण आपला होणार नाही. श्रीकृष्णाला रोज लोण्याची वाटी दाखवली, कुठं आपली पूजा कशी असती? इकडं निम्म लक्ष, इकडं निम्म लक्ष, तिकडं निम्म मुलांच्या अभ्यासाकडे, निम्म काय स्वयंपाक करा सांगायचं त्या ऑर्डरी सोडण्याकडे, मध्येच आई काय करते बा, वयस्कर झालीये, काहीतरी तिचं काय चाललंय ते इकडं तो करतोय पूजा. त्यांनी धरली डोक्यावर खरं म्हणजे देवाच्या धार, पण ती पार तामणाच्या बाहेर चालली तरी त्याचं लक्ष नाही. लावतोय देवाला गंध, पण ते नक्की कपाळावरच लागतंय का त्याच्या डोळ्यावर काय तो बघतही नाही. त्याला पूजा उरकायची आहे. उरकणं म्हणजे भक्तिभाव नव्हे, पण त्याला वाटतं काय, मी नियमाने रोज पूजा करतो. अरे पण कशी केली आहे? इथं एक डोळा देवाचा गांधाच्या खाली गेला, एकाच डोळ्याने देव बिचारा दिवसभर बघतोय काय चाललंय घरामध्ये. गंध वाकडं तिकडं लागलाय, कशी आपली पूजा घातली, निम्मा देव कोरडाच आहे, निम्मा भिजलाय, झाली आंघोळ. ही पूजा नाहीये. तुम्ही त्याच्याशी समरस होऊन, आपण आपल्याला ज्यायला आरशासमोर उभं राहू, काहीतरी लावायचंय, समजा गंध लावायचंय स्वतःला, त्यावेळेला आपण असं करू का की चुकून इकडंच लागलंय, कपाळाच्या डाव्या साईडला गेलंय, उजव्या साईडला गेलंय? नाही, तिथं 4-4दा आपण चेक करणार. सगळं ओके दिसलं तरी निम्म 2 पावलं जाऊन परत माघारी येतो, आपण आरशासमोर उभे राहतो, ओके ना खरंच बरोबर, नाहीतर लोक म्हणायचे हे काय करून आलाय अवतार, असं नको. आणि देवाला नटवताना मात्र माळ वाकडी तिकडी कशी असू दे, कपडे त्याचे वर खाली कसे झालेले असू दे, गंध कुठेही हळद डोळ्यात जाऊ दे, कुंकू तोंडात जाऊ दे, काय नाही, उरकायचंय आपल्याला. पण लोकांना मात्र मला सांगायचंय की देव पूजेशिवाय मला चैन नाही. ते माझं नाही का,
आई वडिलांचे संस्कारच त्यांनाही बरोबर घ्यायचं, शिवाय आपणही पाडायचं आणि त्यांनाही. आता ते बिचारे कसे करत होते, यांनी कधी पूजा करताना स्वतः देवाकडे पाहत नाही, तर ते पूजा करत असताना कशाला देवाकडे पाहत बसेल. कसंही चालली पूजा, आपल्याला वाटतं की मी खूप भाविक आहे. भावे विण देव न कळे निसंदेह. पण मग आता हे कसं करू मी, ह्याच्यासाठी गुरु पाहिजे है ना. गुरु विना अनुभव कैसा कळे. तर गुरु सांगतील आपल्याला श्रीकृष्णाला आपलंसं कसं करायचं है ना. रामकृष्ण परमहंस पूजेला बसले ना, तासन तास त्याच्यामध्ये रमून जायचे. आपला हा देव हा आपला सगळ्यात आवडीचा विषय झाला तरच त्याच्यामध्ये एक प्रकारची आत्मीयता आणि त्याला आपल्याविषयी आपुलकी वाटेल. बाकीच्या आवडीच्या गोष्टी इतर वेळेला कसं आपण बाकीच्या सूचना करतो. आपल्या आवडती सिरियल लागली, आपण नातवंडांना सांगतो आता मध्ये मध्ये यायचं ना, तुमचं झालं दिवसभर कार्टून बघू दिले, कार्टून आणि कार्टे सुचू देत नाही. कार्ट्यावरूनच कार्टून शब्द बनलाय का असं आजोबांना वाटायला लागतं. त्यानंतर ते आता नाही, आता हा माझ्या ताब्यात आहे, ह्या खोलीतच यायचं नाही. तर म्हणजे किती आपण दक्षता घेतो. जरा कुणाचा आवाज यायला लागला की आपण खेकसं. हे पोरं ना, एक तर मला कानात मशीन बसवलंय मी, ते नीट ऐकू येत नाही. त्यात हे पोरं सारखे मध्ये मध्ये हा खेळ काढ, ती गाडीचे आवाज कर, अमुक कर तमुक कर. गप्प बसा सगळ्यांनी. आवडीचा विषय असला ना की एकाग्रता आहे. 4-4दा आजोबांना हाक मारली तरी लक्षात येत नाही की बोलवलंय जेवायला. त्या सुनेचं 2दा जेवण होऊन जातं तरी आजोबा आपले थांब ग जरा, ती सासू काय म्हणते मला बघू दे, तिला अद्दल घडवायला पाहिजे, अमुक तमुक वगैरे. एका आवड असेल तर शास्त्रज्ञ असतात, तासन तास संशोधन करत बसतात है ना. न्यूटनला कळायचं नाही आपण जेवलो का नाही. तो त्या नादातच मांजरीचं खाल्लेलं ताट पाहिलं तर म्हणायचं अरे मी जेवलो वाटतं. बघा ना, म्हणजे किती विलक्षण आहे ना. की तो नोकराला म्हणायचा अरे मी जेवलो वाटतं, माझ्या लक्षातच नाही. ती खाऊन गेलेली असायची मांजर, पण लक्ष कुठं आहे. आर्किमेडीजला मारायला लोक आले, तो प्रमेय सोडवत बसला होता. आणि त्या जे काय ना रोमन म्हणजे हे साम्राज्य जे आहे ना, त्या आर्किमेडीज असे काही सिद्धांत शोधून काढायचा ना की त्यामुळे पराभूत करणं. त्यामुळे शत्रू राज्य असं म्हणाल तुम्ही, त्या आर्किमेडीजला ते राजा मरू द्या, राजाची बुद्धी ज्याच्यामुळं चालतीये ना त्या आर्किमेडीजला आधी ठार करा. त्या आर्किमेडीजच्या घरावर चाल करून आले ना शत्रू सैन्य, तेव्हा तो बिचारा प्रमेय सोडवत होता. एक त्याचं लक्ष कुठे, बाहेर युद्ध चाललंय. म्हणजे काय साधं आहे का युद्ध, म्हणजे काय असं नुसतं बोटाने असं टप्पल मारायची का डोक्यावर न, केवढा गोंधळ चालला असेल बाहेर. त्या तलवारींचे आवाज, आक्रोश, आरोळ्या, किंकाळ्या, ह्याला काही सुद्धा माहित नाही. जेव्हा घरात आले सैनिक आणि तो जे सोडवत बसला होता ना, त्या असं सांगतात की त्या सैनिकांची सावली पडली त्याच्या कागदावरती. आणि कागदावरती सावली पडल्यावर तो भानावर आला की अरे सावली कशी काय पडली. म्हणून त्यांनी मान वर करून पाहिलं, तेव्हा त्याला सैनिक दिसले शत्रूचे आणि त्याच्यावर वार करायला लागलेले. तो म्हणला तुम्ही आता मला मारायचं तर मारा, नाही असं नाही, पण थोडं राहिलंय, एक फार मोठा जगाला उपयोग होईल असा सिद्धांत माझा थोडा राहिलाय, तेवढा मी पूर्ण करतो मग मारा. ही आवड आहे, ही एकाग्रता आहे. अशी देवाविषयी आपली होती का. पण अर्थात त्यांनी शत्रूला काय त्याचं एवढं, ते म्हणले ते प्रमेय सिद्धांत ते आम्हाला नाही काय कळत, त्यांनी त्याला ठार करायचं ते केलं. परंतु सांगण्याचा मुद्दा ही एकाग्रता त्यावेळेला आपल्याजवळ पाहिजे. तशी एकाग्रता केरुनाना छत्रे नावाचे नाही का आपल्याकडे रँगलर छत्रे म्हणून खूप मोठे होऊन गेले गणितज्ञ. रँगलर ही पदवी गणितातली आहे. तर त्यांचं पोट खूप दुखायचं. शेवटी डॉक्टरांनी खूपदा औषधोपचार करून पाहिल्यानंतर फरक पडत नाही म्हटल्यानंतर ते डॉक्टर त्यांना म्हणले याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागेल, ऑपरेशन शिवाय नाही हे बरं होणार. तर छत्रे काय म्हणाले माहिती का, की चालेल ना काय हरकत नाही. ऑपरेशनचा दिवस ठरला. डॉक्टर म्हणजे ही सत्य कथा आहे, हे खोटं नाहीये. तर दिवस सांगा म्हणले मला कोणता आहे, कधी करायचं.
म्हणले हा अमुक अमुक तारखेला करू. म्हणले ठीक आहे करूया, काय हरकत नाही माझी. ते म्हणले तुम्ही असं करा, त्या दिवशी 10 वाजता समजा, 10 हे मी मनाने सांगतोय की 10 वाजता समजा ऑपरेशन आहे, तर तुम्हाला जरा लवकर यावं लागेल, कारण भूल वगैरे द्यावी लागेल. कारण एवढं पोट संबंध शस्त्र, आता जुन्या आता लेसर सारखी शस्त्रक्रियेची सोय नाही, कापावं लागेल पोट, त्यातनं जो काही व्याधी ती बाहेर काढायला लागेल, परत मग ते पोट शिवावं लागेल. तुम्ही असं करा, त्याला तुम्हाला गुंगीचं औषध देण्यासाठी नाही का, तुम्ही 1 तासभर अगोदर या. म्हणले गुंगीचं औषध मी नाही घेणार बाबा, मला भूल नाही चालणार. ते म्हणले नाही अहो, भूल तज्ञ आपला खूप चांगलं, म्हणजे त्याच्याशिवाय ऑपरेशन कसं करणार, भूल तर घ्यावीच लागेल. आता एवढं मोठी जखम करायची पोट. ते म्हणले नाही नाही नाही, भूल असेल तर मला नको. ते म्हणले भाऊ मग तुम्हाला वेदना किती होतील, आपलं साधं खर्चटलं तर आपण 4-4दा पाहत राहतो, त्याला हात झटकतो, त्याला हे लाव ते लाव, ते घरात जे जे म्हणून आहे ते सगळं लावून पाहतो त्याला, आणि ती आग कमी व्हायसाठी. तिथं तुम्हाला समजा पोटावर शस्त्र चालवायचं आहे. ते म्हणले नाही नाही माझ्याजवळ आहे ना, मला भुलीची गरज नाही. म्हणले काय करणार तुम्ही. ते म्हणले नाही मलाही अवघड वाटणारी जी काही उदाहरणं आहे ना ती सगळी घेऊन येतो, आणि माझं मी मनातल्या मनात ते तुमचं चालू द्या, तुम्हाला काय कापायचंय काय करायचंय ते करा तुम्ही, माझं काही म्हणणं नाही, मी मनात आपली उदाहरणं सोडवत बसतो. ऐकच ना ते. बरं ते रँगलर होते हो, जुन्यात विद्वत्तेला मान आहे, तर त्यांना नाही पण म्हणता येईना. डॉक्टर म्हणले बघा बा मला लिहून द्या, आणि मग मी घेतो, उद्या काय झालं म्हणजे परत मला होईल त्रास. आणि खरोखर त्यांनी नाही का उदाहरण सोडवत तो सगळा वेळ काढला, आणि सगळं ऑपरेशन विना भूल देता ते सगळं यशस्वी पार पडलं. किती एकाग्रता आहे, म्हणजे आपल्या शेजाऱ्याचं नाही, आपल्याकडं शेजाऱ्याचं भांडं पडलं तरी आपण मग विचार, अरे आपण परवा वरण दिलं होतं तेच भांडं पाडून वाकडं तिकडं केलं तर काय, ए जारे बघ रे कोणची वाटी पाडली बघून ये, आपली नाही ना. इकडं तिकडं शेजाऱ्यांच्याकडे थोडा जरी आवाज आला, आपण सगळ्यांना घरातल्यांना सांगू काय म्हणतात मला ऐक, आपल्या घरातले काय बोलतात त्याच्यापेक्षा नाही का आपल्याला उत्सुकता शेजारी काय चाललंय. इथं आपल्या पोटावर शस्त्रक्रिया होती तरी त्यांचं लक्ष नाही. एवढं आहे का आपली एकाग्रता नाही. आणि आपण मात्र म्हणत असतो मी एवढा भक्त आहे तेवढा भक्त आहे, तरी देव माझ्याकडे लक्ष देत नाही, तरी असं कसं होतं, तरी अमुक एक गोष्टींच्या बाबतीमध्ये मी 4-4दा सांगतो तरी देवाला कळत कसं नाही. आणि न कळायला काय झालं, पण तेवढं ज्ञानेश्वरीत काय म्हणजे संजय सांगतोय ना धृतराष्ट्राला, पै कौरव कुल चक्रवर्ती मज हाची विस्मयो पुढत पुढती. मला हाच विस्मय वाटतोय. तो म्हणतो, संजय म्हणतो धृतराष्ट्राला की श्रीकृष्ण ह्या पांडवांच्या एवढा कसा बाजूनी आहे, माझा हाची विस्मयो पुढत पुढती. मला हाच विस्मय नवल वाटतं श्रीकृष्णाचं आणि ह्या पांडवांमध्ये असलेल्या नात्याचं, की हे एवढे कसे एकरूप झालेत है ना. कामुकाका जैसा अंगना आपैता की जे असं म्हणलंय श्रीकृष्णाच्या आणि अर्जुनाच्या प्रेमाचं वर्णन करताना. हा कोपे तरी निवांतूस आहे, हा रुसे तरी बुजावीतच आहे, नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. है ना, किती छान छान वर्णन आहे की देवाला वेळ पिसे हा शब्द वापरलाय. श्रीकृष्णाला अर्जुनाचं वेळ लागलंय. उलट अर्जुनाला त्याचं लागायला पाहिजे, पण देव सुद्धा एवढा का अंकित झालाय याचं कारण तेवढी भक्ती अर्जुनाची त्याच्यावर आहे, तेवढं अहोरात्र त्याचं स्मरण त्याच्या मनामध्ये आहे है ना. म्हणून मी म्हणलं ना की कामुकाका जैसा अंगना आपैता. आपैता की जे म्हणजे आपलंसं केलंय. अंगना म्हणजे बाई, स्त्री. एखाद्या कामुक माणसाला स्त्रीनं जसं मोहात टाकावं तसं अर्जुनाने याच्यावर काय मायाजाल पसरलंय मला कळतच नाही. संजयला आश्चर्य वाटतंय. आणि म्हणून नाही का हा कोपला तरी निवांतूस आहे. इतर कुणी जर श्रीकृष्णाला काही बोललं तर तो ऐकून सुद्धा घेणार नाही, जागेवर त्याचा निवाडा करून टाकेल. पण अर्जुन कितीदा तरी देवावर रागावलाय तरी हा निवांतूस आहे.
सहन करतो, निवांत राहतो, म्हणतो बोल बाबा तुला काय मला रागवायचंय ते रागव. एवढं कसं काय? अखंड ब्रह्मांडाचा नायक आहे, समोर एक साधा भक्त तुला तुझ्या नावाने ओरडतोय, तुझ्यावर संतापतोय, तरी हा म्हणतो चालेल मला संतापायला काय हरकत नाही, तुला काय रागवायचंय ते रागव. हा रुसला समजा देवावर, तरी रिजावीत किंवा बुजावीत जावे, तरी त्याची समजूत घालतो. काय नडलं ह्याला एवढं की अर्जुन रुसलाय, त्याचा रुसवा काढायचा. नवल पिसे लागले आहेत पार्थाचे देवा. अरे देवा, देवाला नाही का पार्थाचं पिसं लागलंय, वेड लागल्यासारखं झालंय असं तो म्हणतो. म्हणजे ज्याच्यासाठी शिणत आठही प्रहार योगी जैसे, अनुसरले गरुडा ऐसे कवण आहे. योग्यांसारखे योगी वर्षानुवर्ष तपश्चर्या करत बसले तरी हा ढुंकून पाहत नाही. गरुडासारखं कोण आहे सेवा करणार की जरी जरा मान देवाच्या हालायचे अवकाश, गरुड म्हणतो कुठं जायचंय. अनुसरले गरुडा ऐसे, गरुडासारखं अनुकरण कोणी केलंय? कोणी नाही. किंवा लक्ष्मीसारखी सेवा कोणी केलीये? कोणी नाही. तरी त्यांच्याकडे लक्ष देण्यापेक्षा हा यांच्याकडे लक्ष देतो. हे काय विशेष आहे? तेवीची संजय सांगतो परत, तेवीची संजय म्हणे कायसा विस्मयो येथ कौरवेशा श्रीकृष्ण स्वीकारी जे तया ऐसा भाग्योदय होय. ह्याचं एकच उत्तर आहे. काय एवढं भाग्य त्याचं उदयाला आलंय अर्जुनाचं की त्याला पराभव माहिती नाही, त्याला युद्धात कोणी पराजित करू शकत नाही. याचं कारण श्रीकृष्ण त्याच्या बरोबर आहे. श्रीकृष्ण स्वीकारी जे तया ऐसा भाग्योदय होय. ज्याचा श्रीकृष्ण स्वीकार करतो त्याचा असा भाग्योदय होतोच. तेवीची संजय म्हणे काय असा, कसला विस्मयो येत. यात नवल काय आहे? धृतराष्ट्राच्यात काय नवल आहे की अर्जुनाचा विजय होतो? होणारच, कारण यत्र योगेश्वर कृष्ण, त्यात तिकडं विजय हा असणारच, वेगळं सांगायची गरजच नाही. आणि म्हणून आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना ज्याला आपण देवभक्ती म्हणतोय, ती देवभक्ती खऱ्या अर्थाने आपल्याला जर करता आली, ही खरं मनापासून, मग दोन देवाचे द्वारी उभा क्षण भरीत थोडी का होत नाही, पण जी करू ती मनपूर्वक मनापासून आपल्याला करता यायला पाहिजे. की त्याला दुसरं काही नाही. डोळ्याला माझ्या दिसत असलं समजा दूध उतू चाललंय, मी नाही हलणार, कारण मला आता मी पूजा करतोय. मला डोळ्याला दिसतंय नातू बहुतेक आता पायरीवरून पडणार, मी नाही उठणार, मी आता पूजेमध्ये आहे. पण जर खरंच तुम्ही तसं केलं, इतक्या एकाग्रतेने देवावर भार टाकला ना, तर तो आपोआपच गॅसचं बटन बंद करेल. सिलेंडर तरी संपेल कमीत कमी, नेमकं उतू जायला आणि गॅस बंद पडायला. नातू पडतोय तेवढ्यात कोणतरी आपल्याकडे येईल आणि त्याला उचलून घेईल, तो करेल ना. पण तेवढं तुम्ही समर्पण वृत्ती पाहिजे ना, तेवढी आपली नसती. आपल्याला असं वाटतं नाही हे पडू द्यायचं, काही नाही, काय देव थोडा वेळ पाण्यात वाकडं तिकडं कसं ठेवलं, 2 मिनिटात नातवाला उचलून आणू आणि परत पुढं पूजा कंटिन्यू करू, 2 मिनिटात गॅसचं बटन बंद करू, पुढं पूजा कर. अहो अशा पूजेत विक्षेप किती आहे. एका पूजेमध्ये 10 उठतो तो, हे करायचंय ते करायचंय ते करायचंय. मग आता तर मोबाईल हे एक आणखीनच आलंय. सारखे त्याला कोणाच तरी नेमकं पूजेच्या वेळेलाच लोकांना फोन करायचे असतात. आणि ह्यालाही प्रत्येक व्यक्ती इतकी महत्वाची असं वाटते की देव राहिला तर राहू द्या, पण तो काय म्हणतो ते ऐकायला पाहिजे. पण तो काय फार महत्वाचं म्हणत असतो असं नाही, तो असंच काहीतरी व्यवहारातलं सांगत असतो. पण आपण तो कॉल आपल्याला अटेंड करावाच वाटतो. कारण का माहिती का, तेवढं देवावर लक्ष नाहीये. देव दुय्यम वाटतो आपल्याला. आणि जोपर्यंत देवाला आपल्या जीवनामध्ये दुय्यम स्थान आहे, तोपर्यंत आपल्यापासून बाकीच्या ह्या ज्या गोष्टी विजय, श्री किंवा अन्य ज्या आहेत, मोठ्यांचा सहवास, हे सगळं दूरच राहणार. करायचं थोडं पण अपेक्षा खूप मोठी, अशी जी आपली वृत्ती आहे. तुम्ही जेवढं अधिक कराल तेवढे तुम्ही अधिक निरपेक्ष होत राहाल. तुम्ही देवाला काय सांगायचं, देवाला सांगितलं तर तो देतो, ही गोष्ट खरी आहे.
देवापेक्षा आपण काय काय म्हणतो ना, कर्म मोठं आहे. कारण का माहिती का, देवाला मागितल्यावर देतो, पण कर्म हे न मागता तुमच्या पदरात फळ हे टाकणार. देवाला सांगावं लागेल, मला नोकरी दे, मला पैसे दे, मला अमुक दे, मला तमुक दे. काय आपली यादीला काही तोटा नाही. ती पानं मागं पानं भरतील आपली, एवढी मोठी मागण्या आहेत आपल्या. पण ते देवाला मागावं लागेल तेव्हा तो देईल. पण कर्म जर आपलं योग्य असेल ना, तर ते न मागता देणारं कोण आहे जगात? न मागता देणारे जगात फक्त आपलं कर्म आहे. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ. फळ कर्म हे त्याशिवाय शांत होत नाही. कर्म नष्टच होऊ शकत नाही. कधी नष्ट होतं? त्याला समोरच्याला त्याचं फळ दिल्यावरच. समजलं की नाही? एक गाडीवरून चाललेला माणूस, वरून घार जी आहे ना, ती आकाशात, तुम्ही सहज कल्पना करा, केवढं आकाश विस्तीर्ण आहे. झालं, हा गाडीवरून चाललाय, घार तिने एक छोटं नागाचं पिल्लू चोचीत पकडलंय. आता ते पिल्लू काय असं म्हणत नाही की अरे बाबा मला घारीने पकडलं, मस्त, आता जरा माझी मज्जा, आता मला घरट्यात घेऊन जाईल, माझ्यावर ताव मारेल, असं थोडं. ते बिचार त्याचा जीव वाचवायसाठी धडपड करणार. ते आपलं तिने पायात पकडलेलं, त्याला ते धडपड करायला लागतं सुटायसाठी. थोडीशी त्याच्या त्या धडपडीनं पकड ढिल्ली होती, सुटतं. हा आता केवढं नेमकं वर येते, हा गाडीवरून खालून चाललाय. आता ते जे वरून सापाचं पिल्लू पडतं ना, नागाचं, ते नेमकं ह्याच्या अंगावरती गळ्यापाशी. आता ते चिडलेलंच आहे, नाग आहे ना ते, तो त्याला चावतो. गाडीवर बसलेल्या माणसाला करकचून चावतो. आता घारीला असं वाटतं की मी इतकं श्रमाने त्याला पकडलं होतं, ती शिकार हातातनं सुटली, ती परत झेप घेती. आता हात झटकतो ना, ते खाली पडतं चावल्यानंतर. घार परत त्याला उचलते. म्हणजे त्याला केवढ्या कशासाठी फक्त खाली पाडलं? चावाय पुरतं. कर्म जर जसं असेल ना, ते कसंही जरी असलं ना, ते त्याला बरोबर फळ. म्हणजे शेवटी घार तर वाचली नाहीच, परंतु तेवढ्या पुरतं नाही का, त्याच्या कर्माचं फळ मात्र त्याला मिळून गेलं. मग अशा ह्याच्यातनं आपल्याला कोण वाचवणार? यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा. म्हणून तुकोबांचा एक फार सुंदर आहे अभंग, की त्याच्यात त्याने असं वर्णन केलंय की एक पक्षी झाडावरती जो आहे, झाडावरती बसलेला आहे, पण त्याची शिकार करायला पारधी येतो. शिकारी जो पारध करतो तो पारधी, शिकार करतो तो शिकारी येतो आणि नेम लावायला लागतो त्याच्यावर. बघा कसं अभंग खूप छान येतो, म्हणजे त्याचा अर्थ गोष्टीचा नेम धरायला लागतो त्याच्यावर. आता ह्याला काय करायला पाहिजे? उडून जायला पाहिजे. साधी गोष्ट आहे. त्यांनी किती नेम धरू द्या ना, पक्षाला काय हो, तो कुठे इकडं जाईल का तिकडं जाईल काय सांगतायत. आणि एकदा उडत्या पक्षावर काय नेम धरणार? पण ज्याला पक्षी म्हणतो अरे हा आता मला मारणार, आता उडूया, जाऊ निघून दुसरीकडे. म्हणून तो झेप घेण्याचा विचार करतो. तोच त्याच्या असं लक्षात येतं की वरती बहिरी ससाणा जो आहे तो आपल्यासाठीच घिरट्या घालतोय, आपली शिकार करायसाठी टपलाय. बापरे, आता काय वर उडावं तो वरच्या वर, तो आपला घास घेईल, आणि इथंच बसून राहावं तर बाणाने मारावं लागेल. किती विचित्र परिस्थिती आहे. पण कृष्ण असला बरोबर तर काय घडतं बघा, धावा करायला लागतो. देवा मला वाचव, देवा मला वाचव. मी काय रे, ह्या पारध्याचंही मी कधी काही घेतलं नाही, हा ससाणाही माझ्यावरती उगच टपून बसलाय, तर आता तुझी इच्छा असेल तरच मी वाचेन. खूप आकांत करतो, देवा आक्रोश करतो, देवाला दया येते. आता देव काय करतो बघा, देव सापाचं रूप घेतो आणि त्या पारध्याला चावतो. आता चावल्याबरोबर का, एवढं साप चावल्यानंतर तो काय नेम तसाच राहणार आहे का? तो पाय
झटकण्यासाठी हलतो, जरा बाणाची दिशा बदलती आणि ती जी दिशा बदलती ना ती बरोबर बाण वर उडणाऱ्या ससाण्याला लागतो. एकाच वेळेला पारध्याला पण नष्ट केलं चावून आणि त्याच वेळेला बाण लागून तो ससाणा, तो पक्षी रडायला लागला. म्हणलं काय तुझी लीला आहे? सामान्य बुद्धीचा असतात म्हटलं असं, बरं मी पारध्याकडे बघतो, मग ससाण्याचं काय करायचं? बरं मी ससाण्याला मारतो, पण पारध्याचं काय करायचं? एका दगडात दोन पक्षी. भगवंतानी त्या पारध्यालाही नष्ट केलं आणि ससाण्यालाही नष्ट केलं आणि पक्षाला सुखरूप ठेवलं. एवढ्या युद्धभूमीवर घंटे खाली टिटवी आहे ना, एवढे भले भले रथी महारथी नाहीसे महाभारताच्या युद्धात मृत्यू पावले, लाखोनी सैनिक मेले. महायुद्ध आहे ते महाभारतातलं. असं युद्ध झालं नाही, होणार नाही एवढं, पण नुकसानही तेवढंच. एवढे लाखो लोक, कौरव सेना सगळी आहे ना मरून पडली. पांडवांकडचे काही योद्धे जे असतील ते मरून पडले सैनिक. पण अशा जिथं भल्या भल्यांना प्राण सोडावे लागले तिथं एक मी ज्याला वाचवायचं ठरवलंय, जाको राखे साह्या मार सके नको, त्याला कोण? तर घंटी उचलून दाखवली श्रीकृष्णाने. म्हटली तुम्हाला वाटतं ना ज्याला सांभाळायचंय त्याला मी कसा सांभाळू शकतो युद्धात सुद्धा? म्हणली ती कुठल्या तरी रथाची याची त्याची घंटानाद वाद्य वाजवायचे पूर्वी लढाईच्या वेळेला. तुम्हाला असं वाटेल लढाईत कशाला वाद्य? ते काय लग्नाची वरात आहे का? पण घोष विभाग असतो, शेकडो लोक असायचे वाद्य वाजवायला, नगारे तुताऱ्या. युद्ध चालू असताना युद्धात वाद्याचं काय काम आहे? पण युद्धामध्ये वाद्य का वाजवली जायची माहितीये? एक तर त्या वाद्यामुळे स्फुरण चढणार आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे काय माहिती का? जो युद्ध करतोय ते बाकीचे ज्यांना वार लागतायत, जे पडतायत हत्तीच्या पायाखाली, घोड्यांच्या पायाखाली तुडवले जात आहेत, हात तुटून पडलाय, पाय तुटून पडलाय, मोठमोठ्या ते आक्रोश करायचे. त्या आक्रोशाने चित्त विचलित होऊ नये लढणाऱ्यांचं. तो आक्रोश आहे ना, तो आक्रोश ऐकू झाला तर मनुष्य म्हणेल अरे बापरे माझं असं झालं तर पळ काढेल युद्धातून. तो आक्रोश ऐकू येऊ नये म्हणून मोठमोठे नगारे, मोठमोठ्या तुताऱ्या, रणवाद्य, नावच त्यांची रणवाद्य, कर्कश आवाजातली शंख घंटा जे आहे ना मोठा आवाज करणार ते जसं पूर्वीच्या काळी सती जाण्याच्या वेळेला नाही का वाद्य वाजवायचे, थाळ्या वाजवायचे. तिचा आक्रोश पाहून बाकीच्यांचं चित्त विचलित नाही होता कामा. एखाद्याला दया यायला बसले तिचं रडणं आक्रोश ऐकून, तो म्हणेल एखाद्याला नको 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 सोडा हिला, नका असं चितेवर नका पाठवू. जिवंतपणी उभं राहायचं. पण हजारो स्त्रिया तशा गेल्या, पण त्याला वाजवायचे कशासाठी? मन स्थिर राहावं म्हणून, विचलित होऊ नये याच्यासाठी. तर सांगण्याचा मुद्दा म्हणजे माहितीये का की अशी रण, पण अशातला काहीतरी एखादी घंटा वगैरे पडले असेल तो, पण त्या घंटेखाली ती सुखरूप आहे. ज्याचं रक्षण करायचंय ना देव त्याचं महायुद्धात सुद्धा रक्षण करू शकतो. आणि ज्याचं रक्षण करायचं नाही त्याला साधं पडल्याचं सुद्धा निमित्त होऊ शकतं. म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे? आपल्याला जर आपला सांभाळ व्हावा वाटत असेल तर त्याचे धरावे ते पाय आधी आहे. म्हणून पण नुसते गुरूंचे किंवा भगवंताचे चरण धरून तो खुश होत नाही. जसं ते वामनराव पै सांगतात ना, नुसतं चरण धरून होणार नाही, चरण अधिक आचरण. आचरण गुरूंनी सांगितल्याप्रमाणे पाहिजे ना. नुसतं चरण धरून तो देव व्हायचा गेल उलट म्हणा, अरे मग कामावर जाऊ दे, ड्युटी आहे माझी, मग तू धरून काय ठेवलंय मला, नाही चालणार. तर तो काय करेल, कधी प्रसन्न होईल तसं आचरण करा. म्हणून आचरण आपण काय करू आता, आजचं प्रवचन संपवता की जेवढं आपल्याला ईश्वरामध्ये तर एकरूप होणं ही खूप लांब आहे समजा, पण निदान जेवढं मनापासून आपल्याला जर काही देवाचं करता आलं, संतांचं करता आलं, सेवा करता आली, भक्ती करता आली. आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शनासाठी गुरु पाहिजे, पण गुरु लगेच पहिल्या स्टेपमध्ये मिळत नाही, त्याला बरेच यातायात करावी लागते. परत गुरु सुद्धा जरी भेटले तरी ते लगेच घेत नाही, एंट्रन्स एक्झाम असते त्यांची सुद्धा.
परीक्षा पाहतात देव, संत सुद्धा, गुरु सुद्धा, की हा त्या लायकीचा आहे का शिष्य, तर त्याला देऊ, नाही तर काय उपयोग आहे त्याचा. मग त्यात आपण पास व्हायला पाहिजे आणि मग ते गुरूंच्याकडनं ज्ञान मिळणार. पण असू द्या, पण गुरूंच्या पर्यंतचा प्रवास आहे ना, तो आपल्याला त्यांचा शोध घेण्यासाठी तरी आपल्याला ईश्वराविषयी निष्ठा ठेवणं, ईश्वर भक्ती करणं हे आपल्या हातात आहे. आणि ते जर आपण निष्ठेने केलं छान मनापासून, 10 मिनिटं करा, 15 मिनिटं करा, 5 मिनिटं करा. मी तुम्हाला मागं एकदा सांगितलं होतं की समाधीसारखी आपण काहीतरी काम करतोय, मध्येच आपल्या मनात एखादा विचार येतो, तो तेवढ्यापुरतं उभा तर उभंच, काहीतरी काम करताय तर 2 मिनिटं थांबून त्याला हाक मारा, देवाशी एकरूप होण. त्याला खास आसनच पाहिजे, खास असं एखाद्या खोलीच पाहिजे, हिमालयातच जायला पाहिजे असं काही नाही. क्षणाची समाधी, क्षणाचा एकात्मतेचा योग, क्षणाची एकरूपता. 1 सेकंद थांबा, ज्याला त्याची आठवण होईल तेव्हा हातातलं काम थांबवा आणि जणू काही समोर उभा आहे आपल्या असं समजून तुम्ही त्याच्याशी बोला. वेगळं काय आहे समाधी म्हणजे? त्याच्याशी तल्लीनता, त्याच्याशी एकरूपता म्हणजे समाधी. मग ती तासभरच चालली पाहिजे असं काही नाही. म्हणून क्षणभरी जरी थांबलो देवाच्या दारी, म्हणजे देवाच्या द्वारी म्हणजे खरंच देवळाच्या दारात असं नाही, जिथं खुद्द ईश्वर आहे त्याच्या समोर, तिथपर्यंत जाऊन पोहोचायचं असेल ना, तर तुम्ही ह्या क्षणिक समाधी जे, क्षणिक एकरूपता जी आहे ना, ती सुद्धा हळूहळू मग आपली वेळ वाढत जाईल. मग 1 क्षणाच्या ऐवजी 2 क्षण, 3 क्षण, मिनिट, 2 मिनिट, 5 मिनिट, 10 मिनिट, तासभर, मग आपण तल्लीन होऊ शकू, एकरूप होऊ शकू. पण पायरी पायरीने जावं लागेल ना. लावीन समाधी तर दिवसभरच, नाही तर मग नको, नावच नको, असं नाही चालत. सगळ्या गोष्टी आपल्याला कशा आहेत, इयत्तेनुसार जायला पाहिजे पुढं पुढं. एकदम मला 10वीत टाका म्हणल्यावरती कोण टाकणार, आणि त्याला येईल तरी काय तिथं टाकून उपयोग नाही. तर आपल्याला 1ली 2री असंच जायला पाहिजे. तसं आपण करूया. आणि हळूहळू आपली जी आहे ना, आपल्या मनशुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, मनाची शुद्धी ही महत्वाची, मग कर्मशुद्धी आणि मग ईश्वर प्राप्ती. हे आपल्याला पायरी पायरीने करावं लागेल. आधी आपल्या मनामध्ये कुणाविषयी द्वेष नको, कुणाविषयी मत्सर नको, है ना. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजा, तेच खरं तीच खरी पूजा आहे. सर्वेश्वराची पूजा म्हणजेच काय, कुणाचाही मत्सर नको. किती सोपं सांगितलंय. तुकोबांच्या, ज्ञानोबांच्या अभंगात, हरिपाठात सगळ्या अवघड गोष्टी सोप्या करून सांगितल्या. त्या जरी आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न केला ना, तरी आपली खूप प्रगती होईल. अशी आपली प्रगती होत राहो, अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. आणि याचा अनुभव सगळ्यांना येऊ की यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः. खरंच आपल्याला सुद्धा कृष्णाचं सान्निध्य प्राप्त हो, मनाने आपल्याला कृष्णाजवळ बसता येऊ आणि त्याची भक्ती करता येऊ, अशी प्रार्थना करू. आजचं प्रवचन आपण इथं पूर्ण करू. प्रवचन नाही, पण आपले विचार आजचे पूर्ण करूया. आणि पुन्हा कधीतरी जेव्हा आपल्याला संधी मिळेल त्याला आपण अधिक ह्याच्यापेक्षा खोलवरचा विचार करण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद. गोपाल कृष्ण भगवान की जय.